आणि आता आरक्षणासंदर्भातल्या बातम्या पाहूयात। नव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं। ज्यांनी त्रास दिला त्या सर्वांना सरळ करणार जरांगे पाटील यांचा इशारा। मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। उपोषणामुळे जरांगे यांची तब्येत खालावली। जरांगे यांच्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित। जरांगेंचा लढा मुळातच गरजवंतांचा नव्हता। उद्या जरांगे आणि जरांगेंचा बाप जरी मुख्यमंत्री झाला तरी ओबीसी मधून आरक्षण घेऊ देणार नाही, हाकेंचा इशारा। महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर ओबीसी मधून आरक्षण देणार का? जरांगे यांनी पवार आणि ठाकरे काँग्रेसकडून लिहून घ्यावं। संभाजीनगरच्या भाजपच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य। मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं। जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं। आता होणारी मागणी चुकीची नाही, पण ती कायद्याच्या चौकटीमध्ये नाही बसली तर न्यायालय निर्णय रद्द करून समाजाची फरफट होऊ शकते। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। आरक्षणाबाबत आज विविध मागण्या होत आहेत, पण मागण्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसल्या पाहिजेत। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। फडणवीस सत्तेमध्ये आहेत तरी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं, पण सरकारकडून वेळकाढूपणा सुरू आहे। फडणवीसांनी मराठ्यांचा अंत पाहू नये, मराठा आंदोलकांची भूमिका। हिंगोलीच्या कळमनुरीमधील डोंगरगाव पूल इथे मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा आंदोलकांकडून जलसमाधी आंदोलन। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी। धनगर मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांची मध्यस्थी। उपोषणकर्त्यांच्या निवेदनाबाबत मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा करणार। संभाजीनगरमधील मेळाव्यामध्ये अजित पवार यांची माहिती।